This is English Literature Wave. I am Professor L.V. Gaikwad, teaching the sample sales letter to the customer. This is our lecture 5th. म्हणजे हे आपलं पत्र 5वं आहे आणि हे सॅम्पल लेटर म्हणून आपण घेतलं आहे. हे सेल्स लेटर आहे. म्हणजे आपण आपलं प्रोडक्ट कसं सेल करायचं आणि त्यासाठी कसं उत्तम पत्र लिहायचं त्या बाबतीत हे पत्र आहे. सेल्स लेटर, सॅम्पल लेटर. अगदी सुरुवातीला असं सांगावंसं वाटतं, आय वॉन्ट टू टेल यू दॅट आपण ज्या कस्टमरला ते पत्र लिहितो आहे, वी आर गोइंग टू राईट द लेटर टू द कस्टमर. तो कस्टमर इम्प्रेस झाला पाहिजे. दॅट कस्टमर शुड बी इम्प्रेस्ड बाय आवर लेटर. आणि म्हणून आपण काहीतरी आगळं वेगळं पत्र, म्हणजे अ डिफरंट टाईप ऑफ लेटर वी शुड राईट. वेगळ्या प्रकारचं पत्र आपण लिहिलं पाहिजे. तर इथं आपण असं लिहिलं आहे की टेक केअर इन कोविड-19. आता हा कोविडचा कार्यकाल चालू आहे, म्हणजे दिस इज द पिरियड ऑफ द कोविड-19. तर हे प्रसंगावधान साधून, म्हणजे बाय सीइंग द सिच्युएशन, आपण ते एक सेंटेन्स सुरुवातीला वर टाकलेला आहे की टेक केअर इन कोविड-19 अँड हेल्प ह्युमन थ्रू युअर सेल्फ. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की कोविड-19मध्ये आपण काळजी घ्या आणि आपण माणसाला स्वतःच्या माध्यमातून मदत करा. आणि त्या लेटरच्या खाली, अगदी त्याच्या खाली आपण आपला लोगो, कंपनीचा जो लोगो आहे तो लोगो आपण त्या ठिकाणी लिहिला पाहिजे, किंवा आपण तो लोगो त्या ठिकाणी टाईप केला पाहिजे. म्हणजे वी शुड राईट द लोगो ऑफ अवर कंपनी, ऑफ अवर शॉप और ऑफ अवर एजन्सी. जे काही आपलं सेवा केंद्र असेल त्या सेवा केंद्राचा लोगो आपण त्या ठिकाणी लिहिला पाहिजे. अगदी त्या लोगोच्या खाली आपण ज्याला ते पत्र लिहितो आहे त्या कस्टमरचं नाव आपण लिहिलं पाहिजे. आता मथळा जर बघितला तर तो सर्व पत्रांचा सारखाच आहे. म्हणजे काही पत्र असे लिहिले जातील की हे ज्याला आपण पत्र लिहितो आहे त्याचं नाव हा या ठिकाणी डिअर सर, डिअर मॅडम असं, म्हणजे पत्राचा हा मथळा इकडे, आणि इकडेच ते पत्र संपेल. म्हणजे अशा बाजूने इथं ते पत्र पूर्ण असं संपेल. आणि काही पत्र असे लिहिले जातील, इथं त्या जो रिसिवर असेल त्याचा पत्ता, इथं डिअर सर, डिअर मॅडम, इथं पत्राची बॉडी, आणि शेवटी थँकिंग यू, आणि इकडे युअर्स फेथफुली वगैरे असं असेल. हा एक मथळा. आणि दुसरा मथळा सगळे इकडनं लिहायचं, म्हणजे सगळे इकडे येईल असं. तर अशा स्वरूपाचे 2 पत्र लिहिण्याचे भाग आहेत, ते आपण पाहिले. तर आपण ज्या कस्टमरला पत्र लिहितो आहे त्याचा आपण आधी पत्ता घेतलेला आहे. तो असा: मोहनदास दुबे, कॉमा 20 विल्सन गेट, कॉमा न्यू दिल्ली, कॉमा फ्लॅट नंबर 4230. आता हा आपण या ठिकाणी मोहनदास दुबे हा जो त्याचा पत्ता घेतला, दिस इज द ॲड्रेस ऑफ द मोहनदास दुबे. हा ॲड्रेस आहे. ह्या ॲड्रेसवर आपण ते पत्र पाठवत आहोत. अगदी त्याच्या खाली आपण त्याला म्हणतो आहे की डिअर मोहनदास, कॉमा यू कॅन हॅव द टोटल सेफ्टी. यू कॅन हॅव द टोटल सेफ्टी म्हणजे तुम्हाला टोटल सेफ्टी म्हणजे संपूर्ण सुरक्षिततेची तुम्हाला गरज आहे, गरज असू शकते. आणि क्लीनलीनेस इन होम म्हणजे घरामध्ये कंप्लीट स्वच्छता आणि कंप्लीट सुरक्षितता याची आपल्याला गरज आहे, असं आपलं पहिलं वाक्य आहे. यू कॅन हॅव द टोटल सेफ्टी अँड क्लीनलीनेस इन होम. म्हणजे खरं म्हटलं तर पत्राची भाषा अशी असली पाहिजे, द लँग्वेज ऑफ द लेटर शुड बी लाईक दिस दॅट तो कस्टमर
इम्प्रेस झाला पाहिजे. म्हणजे दॅट कस्टमर शुड बी इम्प्रेस्ड बाय द वेल रिटन लेटर बाय अस. म्हणजे आपण जे पत्र लिहू त्या पत्रामुळे तो ग्राहक इतका पॅसिफाईड, ही शुड बी पॅसिफाईड, ही शुड बी सॅटिस्फाईड और ही शुड बी व्हेरी हॅपी. आणि तो वळला पाहिजे. म्हणजे दॅट कस्टमर शुड बी परस्युएडेड आणि त्याने आपलं प्रॉडक्ट खरेदी केलं पाहिजे. हा मात्र या पत्राचा उद्देश आहे. दिस इज द पर्पज ऑफ दिस लेटर. आपण पुढे असं म्हणतोय की इफ मॅन लिव्ज, जर माणूस जिवंत राहतो आहे, जगतो आहे. इफ मॅन इज लिव्हिंग अलाइव, इफ मॅन इज अलाइव, इफ मॅन लिव्ज, इफ मॅन इज इन एक्झिस्टन्स, माणूस जर अस्तित्वामध्ये आहे, इफ मॅन लिव्ज एव्हरीथिंग विल लिव्ह. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही जिवंत राहणार आहे. इफ मॅन लिव्ज एव्हरीथिंग विल लिव्ह. वी नो द क्लीनर्स, म्हणजे आपल्याला क्लीनर्स जे जे मिळतात ते क्लीनर्स आपल्याला माहीत आहे असं आपण त्या मोहनदासला सांगतो आहे. वी नो द क्लीनर्स आर टू मच केमिकल. द क्लीनर्स आर टू मच केमिकल. म्हणजे आजकाल जे क्लीनर्स मिळतात ते क्लीनर्स खूप केमिकल आहे. असं लिहिण्याचा उद्देश आपला असा आहे, द पर्पज ऑफ रायटिंग दिस सेंटेन्स इज दॅट, आमच्याकडे जे क्लीनर्स मिळतात, म्हणजे आमचं जे प्रॉडक्ट आहे, अवर क्लीनर्स और अवर प्रॉडक्ट इज व्हेरी नाईस, इट इज नॉट सो मच केमिकल. आणि त्याचा वाईट परिणाम हा आरोग्यावर होत नाही असं या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. दिस इज द थिंग विच वी वॉन्ट टू टेल हिअर. आणि म्हणून या ठिकाणी आपण असं पत्र लिहिलं आहे की वी नो द क्लीनर्स आर टू मच केमिकल. वी टेक केअर सो. वी टेक केअर सो म्हणजे तशी काळजी आम्ही नक्की घेतो. म्हणजे आम्ही म्हणजे आमचे प्रॉडक्ट हे केमिकल नसतात असं म्हणायचं आहे. म्हणजे अवर प्रॉडक्ट्स आर नॉट केमिकल. आणि तशी काळजी आम्ही घेतो मीन्स वी टेक केअर सो अँड ट्राईज, आम्ही प्रयत्न करतो. टू मेंटेन म्हणजे सांभाळण्याचं. काय प्रयत्न करतो? टू मेंटेन एन्व्हायरमेंट, जे वातावरण आहे, म्हणजे घरामध्ये जी परिस्थिती आहे, माणसाचं जे आरोग्य आहे, ते आरोग्य, दॅट हेल्थ, दॅट एन्व्हायरमेंट वी शूड ट्राय टू मेंटेन अँड यूज. आणि आम्ही वापरण्याचा पण तसा प्रयत्न करतो. म्हणजे वी यूज द हेल्दी मेथड. वी यूज द हेल्दी मेथड म्हणजे एकदम सदृढ अशी एक पद्धती, आरोग्यदायक अशी पद्धती. मीन्स दॅट मेथड इज व्हेरी हेल्दी, दॅट मेथड इज व्हेरी सॅटिस्फाईड मेथड, दॅट मेथड इज व्हेरी युजफुल टू द हेल्थ ऑफ द मॅन. अशी मेथड आम्ही वापरतो. जास्त केमिकल वस्तू आम्ही देत नाही असं आपल्याला सांगायचं आहे. मीन्स वी डू नॉट सप्लाय द व्हेरी मच केमिकल थिंग्स टू द कस्टमर असं आपल्याला मोहनदासला सांगायचं आहे. आणि म्हणून यूज द हेल्दी मेथड फॉर प्रोव्हाइडिंग यू. फॉर प्रोव्हाइडिंग यू म्हणजे तुम्हाला देण्यासाठी, म्हणजे मोहनदासांना देण्यासाठी. कारण हे पत्र आपण मोहनदासांना लिहितो आहे आणि म्हणून मोहनदासला आपण सांगतो आहे, त्या मोहनदासांना आपण सांगतो आहे की आम्ही तुम्हाला ह्या वस्तू प्रोव्हाइड करण्यासाठी, फॉर प्रोव्हाइडिंग दीज थिंग्स टू यू, आम्ही आपल्याला एकदम सुंदर अशी मेथड या ठिकाणी वापरणार आहोत. सुंदर वस्तू तुमच्या घरी आम्ही पाठवणार आहोत. म्हणजे वी विल सेंड अ व्हेरी हेल्दी नॉट केमिकल थिंग्स टू युअर होम. आणि ह्या वस्तू जेव्हा तुम्ही वापराल, when you will use these things for your life, for your family or for the atmosphere in the family, ह्या सगळ्या वस्तू, all these things, ह्या तुमच्या कुटुंबावर परिणाम करणार नाही. मीन्स these things will not make effect on the body of your family असं आपल्याला ठिकाणी सांगायचं आहे. this thing which we want to tell here. आणि म्हणून आपण तसं लिहिलेलं आहे की
We take care so and tries to maintain environment and use the healthy method for providing you the green atmosphere. The green atmosphere means very happy atmosphere. Green means here it is not the greenery, हिरवं काही असा भाग या ठिकाणी नाही आहे. The green atmosphere म्हणजे the atmosphere which is very useful to all the family members in the home, असा त्याचा अर्थ आपण या ठिकाणी घेतो आहे. We will not recommend म्हणजे आम्ही शिफारस नाही करणार. म्हणजे आम्ही शिफारस नाही करणार म्हणजे आम्ही जास्त महत्त्व नाही देणार. म्हणजे वी विल नॉट रिकमेंड द ॲलर्जिक प्रोडक्ट्स. ॲलर्जिक प्रोडक्ट्स म्हणजे ज्याच्याने ॲलर्जी होते, ज्याच्याने अंग खाजवते, ज्याच्याने शरीरावर काही उरण उमटतात, ज्याच्याने शरीरावर काही इजा होते, असे ॲलर्जिक प्रोडक्ट्स आम्ही तुम्हाला देणार नाही. की वी विल नॉट रिकमेंड द ॲलर्जिक प्रोडक्ट्स. आम्ही काय करू तर वी विल लाईक अवर प्रोडक्ट्स बिकॉज म्हणजे आमचे जे प्रोडक्ट्स आहे आम्हाला तर आवडतीलच, पण आपल्याला असं सांगायचं आहे की यू विल लाईक अवर प्रोडक्ट बिकॉज म्हणजे आपण मोहनदासांना सांगतो आहे. वी आर टेलिंग दिस मोहनदास की मोहनदास भाऊ यू विल लाईक द products of us, the products which we are going to give you, these products will be liked by you, which will be preferred by you असं आपल्याला सांगायचं. आणि ते प्रोडक्ट त्यांना का आवडतील म्हणजे why will these products be liked by मोहनदास. तर त्याचे काही कारणं आपण या पत्रामध्ये दिलेलं आहे. म्हणजे पुरावे means we have given some evidences, we have given some proofs of our products and that's why त्या proofs आपण आता पत्रामध्ये लिहिलेले आहेत. तर पहिली प्रूफ आहे our products are completely non-toxic and non-allergic. म्हणजे हा आपला दावा आहे. This is our claim. This is which we want to prove that our products are completely non-toxic means there is nothing poisonous. कोणतीही गोष्ट आमच्या प्रोडक्टमध्ये विषारी नाही आहे. there is nothing that is poisonous or toxic. everything is very healthy means our products are not non-toxic or our products are not non-allergic. म्हणजे कोणत्याही प्रकारची ॲलर्जी होणार नाही आणि कोणत्याही प्रकारची जीवनाला बाधा किंवा विषारीपणा हा माणसासमोर येणार नाही असं आपण आपल्या प्रोडक्ट्सविषयी आपण ग्वाही देत आहोत. मीन्स वी आर गिविंग द गॅरंटी ऑफ अवर प्रोडक्ट्स टू मोहनदास. अँड सो अवर सेंटेन्सेस अवर प्रोडक्ट्स आर completely non-toxic and non-allergic. We have the sanitizers medicinal, healthy and hygienic. म्हणजे आपल्याला सॅनिटायझर्स विकायचे आहे. आपण सेल्स कशाचा करतो आहे सॅनिटायझरचा. म्हणून आपण इथं काय लिहिलं आहे वी हॅव द सॅनिटायझर्स विच आर मेडिसिनल विच आर हेल्दी अँड हायजेनिक. म्हणजे आमचं जे तुमच्यापर्यंत सॅनिटायझर येणार आहे बिकॉज दिस इज द पिरियड ऑफ द कोविड. आणि असा ह्या कोविडच्या पिरियडमध्ये इन द ड्युरेशन ऑफ दिस कोविड आम्ही जे तुम्हाला सॅनिटायझर पाठवत आहोत म्हणजे मीन्स वी आर सेंडिंग द सॅनिटायझर्स टू यू मोहनदास. दीज ऑल द सॅनिटायझर्स आर मेडिसिनल, हेल्दी अँड हायजेनिक. अवर मास्क आर डिफरंट फ्रॉम अदर्स. आता कसं आहे की तुम्हाला आम्ही जे मास्क पाठवतो आहे म्हणजे दुसऱ्यांदा आपल्याला जी वस्तू मोहनदासांकडे पाठवायची आहे द थिंग विच वी वॉन्ट टू सेल टू मोहनदास दॅट थिंग इज अ मास्क. म्हणजे आपल्याला मास्क त्यांच्याकडे विकायचे आहेत, त्यांना पाठवायचे आहेत. आणि म्हणून आपण त्या मास्कविषयी लिहिलेलं आहे की आवर मास्क्स आर
डिफरंट फ्रॉम अदर्स, म्हणजे जेही काही मास्क्स आहेत हे इतर कंपन्यांकडे, इतर उद्योगांकडे जे काही मास्क आहे त्यांच्यापेक्षा आमचे अतिशय वेगळ्या प्रकारचे मास्क आहेत. मीन्स अवर मास्क्स आर व्हेरी डिफरंट फ्रॉम अदर मास्क, असं आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता पुढे म्हणजे आपण दोन वस्तू आपल्या विकतो आहे, एक सॅनिटायझर आणि एक मास्क. आणि मग आपला पुढचं वाक्य असं घेतलं आपण की अवर स्टाफ इज सिन्सिअर अँड फुल्ली इन्शुअर्ड. म्हणजे आपला जो स्टाफ आहे, म्हणजे मोहनदासांच्या घरापर्यंत जो स्टाफ जाणार आहे किंवा सेवा देणार आहे, हा जो स्टाफ आहे हा स्टाफ सिन्सिअर आहे आणि फुल्ली इन्शुअर्ड आहे. म्हणजे त्या स्टाफची खात्री आहे, इन्शुअर्ड म्हणजे त्याची खात्री आहे, आणि सिन्सिअर म्हणजे तो काही खोटे पण करत नाही, फसवे पण करत नाही. आणि म्हणून आपण त्या स्टाफविषयी लिहिलेलं आहे. म्हणजे वी हॅव रिटन अबाउट द स्टाफ दॅट अवर स्टाफ इज सिन्सिअर अँड फुल्ली इन्शुअर्ड. पुढे आपण असं लिहिलं आहे त्या पत्रामध्ये की वी हॅव द अट्रॅक्टिव्ह डिस्काउंट सिस्टम. म्हणजे आम्ही त्या वस्तूंवर, म्हणजे त्या सॅनिटायझरवर किंवा त्या आमच्या प्रॉडक्ट्सवर, इतर जे प्रॉडक्ट्स आहेत, सॅनिटायझर आहे, मास्क आहे, ह्या दोघं प्रकारच्या प्रॉडक्ट्सवर आम्ही उत्तम अशी ॲट्रॅक्टिव्ह अशी आकर्षक अशी डिस्काउंट सिस्टम आम्ही ठेवलेली आहे. म्हणजे मीन्स देर इज द अट्रॅक्टिव्ह डिस्काउंट सिस्टम ऑन द प्रोडक्ट्स. म्हणून आपण म्हटलं आहे वी हॅव द अट्रॅक्टिव्ह डिस्काउंट सिस्टम. पुढे आपण असं म्हटलं आहे, त्या दुसरा थोडासा पॅरेग्राफ आपण केला आहे, त्याच्यामध्ये आपण म्हटलं आहे की सॅटिस्फॅक्शन इन हेल्थ, म्हणजे माणसाचं आरोग्य महत्त्वाचं आहे. म्हणजे इफ मॅन इज हॅपी, इट मीन्स इफ मॅन वॉन्ट्स टू बी हॅपी, हिज हेल्थ शुड बी हॅपी. पण आपण असं म्हटलं आहे की सॅटिस्फॅक्शन इन हेल्थ म्हणजे आरोग्यामध्ये जर सॅटिस्फॅक्शन असेल तर ते आम्ही ग्रँटेड केलेलं आहे. म्हणजे सॅटिस्फॅक्शन इन हेल्थ इज ग्रँटेड, इज गॅरंटीड. म्हणजे आमच्या कंपनीचा, आमच्या उद्योगाचा मेन उद्देश आहे की माणसाचं आरोग्य जतन करायचं. म्हणजे टू केअर द हेल्थ ऑफ मॅन इज द रिअल पर्पज, रिअल मोटो ऑफ अवर टार्गेट. अँड दॅट्स वाय हिअर आपण असं म्हटलं आहे की सॅटिस्फॅक्शन इन हेल्थ इज ग्रँटेड ऑर गॅरंटीड. द कस्टमर्स आर हॅपी विथ अस. आपण या ठिकाणी परत एक पुरावा दिलेला आहे, आणि तो पुरावा असा की आतापर्यंत आम्ही ज्या ज्या ठिकाणी ह्या वस्तू पाठवलेल्या आहेत, टू विच प्लेसेस वी हॅव सेंट ऑल दिस थिंग्स, दोज कस्टमर्स आर व्हेरी हॅपी विथ अवर प्रोडक्ट, असं आपण या ठिकाणी पुरावा दिलेला आहे. म्हणजे म्हणून आपण काय लिहिलं आहे, द कस्टमर्स आर व्हेरी हॅपी विथ अस. म्हणजे आतापर्यंत एकाही कस्टमरने आमच्याबद्दल तक्रार केलेली नाही आहे. म्हणजे नो कस्टमर हॅज कंप्लेन अबाउट अस, असं आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे. दे हॅव देअर गुड एक्सपिरियन्सेस अबाउट अवर सर्व्हिस. म्हणजे ह्याच ठिकाणी आपण असं म्हटलेलं आहे की आमच्या सेवेच्याबद्दल त्या सगळ्या ग्राहकांचे वेगवेगळे उत्तम असे अनुभव आम्हाला त्या ग्राहकांनी सांगितलेले आहेत, मांडलेले आहेत. म्हणजे आपण हा पुरावा देतो आहे. म्हणजे इट मीन्स दॅट वी आर गिविंग द evidence here, proof here, or we are here claiming that our product is very nice because the customers have said about that product. Means they have given their experiences, they have explained about the products in the form of their experiences, असं आपण या ठिकाणी म्हटलं आहे. म्हणून they have their good experiences about our service. आणि मग शेवटी एंड करताना किंवा शेवट करताना आपण असं म्हटलं आहे की कॉल अस, आम्हाला कॉल करा, संपर्क साधा. कॉल अस ॲट 240 आणि पत्ता दिला आहे आपण, म्हणजे आपला फोन नंबर त्या ठिकाणी आपण दिलेला आहे. म्हणजे असं की कॉल अस ॲट 240-3434-5403 और ईमेल अस. आपण असं म्हटलं आहे की आम्हाला ईमेल करा. ईमेल अस ॲट info@greenhealth.com, याच्यावर आम्हाला ईमेल करा, असंही आपण म्हटलं आहे. आणि पुढे आपण असं म्हटलं आहे गेट द प्रॉडक्ट
फॉर कोविड-19 सेफ्टी टू सेव्ह हेल्थ. म्हणजे आपण असं म्हटलं आहे, त्या मोहनदासांना म्हटलं आहे, त्या गिऱ्हाईकाला आपण म्हटलेलं आहे की बाबा रे, गेट द प्रॉडक्ट, म्हणजे आमचं प्रॉडक्ट तुम्हाला मिळवायचं आहे, मिळवा. गेट द प्रॉडक्ट फॉर कोविड-19 सेफ्टी टू सेव्ह हेल्थ. म्हणजे आपलं आरोग्य हे त्याचं संरक्षण करण्यासाठी तुम्हाला हे सगळं आमचं मिळवायचं आहे किंवा खरेदी करायचं आहे. आणि त्याच्याखाली अगदी इथं म्हणजे सरळ असं पत्र घेऊन आपण इथं खाली शेवट केलेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो फेथफुली युअर्स, आहे की नाही, सिन्सिअरली युअर्स. तर आपण इकडे शेवट केला आहे. म्हणजे आपण इकडेही शेवट करू शकतो, इथेही लिहू शकतो आपण फेथफुली युअर्स, किंवा तेच आपण इकडेही लिहू शकतो. म्हणजे असंही पत्र आपण असं सरळ लिहू शकतो, इकडेही आपण असं पत्र लिहू शकतो, असं आपण करू शकतो. आणि शेवटी शेवट करताना आपण असं म्हटलं आहे की सिन्सिअरली युअर्स, आणि मग आपण आपलं नाव टाकलेलं आहे. आपलं जे असेल ते नाव आहे हेमंत बिरजे, कॉमा, ग्रीन क्लीन, कॉमा, मुंबई, फुल स्टॉप. आणि शेवटी आपण खात्री देण्यासाठी असं म्हटलं आहे की वी आर ऑफरिंग 10% डिस्काउंट फॉर फर्स्ट टाईम युजर स्टील द इयर एंड्स. म्हणजे याचा अर्थ आम्ही 10% डिस्काउंट तुम्हाला देऊ आणि त्याची गॅरंटी वर्षभर असणार आहे. म्हणजे वी आर ऑफरिंग 10% डिस्काउंट फॉर फर्स्ट टाईम युजर स्टील द इयर एंड्स. सो हियर वी हॅव फिनिश्ड lecture 5th, and in the next video or in the next lecture number 6, we will see about the next topic. Thank you.